गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर काय काय दिसतंय मला सांगा. पहिल्या फोटोमध्ये काही माणसं हे रस्त्याने जाताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये प्रचंड अशी गर्दी आहे, बरोबर आहेत. आणि तिसऱ्या फोटोमध्ये बघा, रस्त्याने जाताना काही जणांच्या हातात झेंडे आहेत, काहीकांच्या डोक्यावर काहीतरी वस्तू दिसते. आणि शेवटच्या फोटोमध्ये डोक्यावर एक तुळशीची कुंडी आहे आणि ते डोक्यावर घेऊन चालले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? हे कुठे जात आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वारकरी आहेत. वारकरी या शब्दाचा अर्थ की दरवर्षी नियमाने वारी करणारा म्हणजेच वारकरी. वारीचा उद्देश असा आहे की आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो. त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका ध्वज असतो, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडीत सामील होतो. म्हणजेच एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्य देवाच्या तीर्थक्षेत्री दरवर्षी एका विशिष्ट स्थितीस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्यपदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजनी गात नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तिसमूहास दिंडी असे म्हणतात. पायी जाणाऱ्या व्यक्तिसमूहास काय म्हणतात? तर दिंडी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशाच पाठाविषयी, अशाच एका यात्रेविषयी अभ्यास करणार आहोत. चला तर आपण पाहूयात. इयत्ता 8वी, विषय मराठी, घटक गद्य विभाग, उपघटक आहे पाठ क्रमांक 18 जलदिंडी. लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले. बघा मुलांनो, हे डॉक्टर विश्वास येवले हे आहेत. यांनी जलदिंडी या पाठाचे लेखक हे डॉक्टर विश्वास येवले आहेत. त्यांचा आपण सर्वप्रथम परिचय करून घेऊयात. डॉक्टर विश्वास येवले यांचा जन्म 1960 मध्ये झालेला आहे. ते प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोगतज्ञ व पर्यावरण अभ्यासक आहेत. तसंच त्यांची नावाडी, योगार्थू, उवांच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करूया नात्यांची इत्यादी पुस्तके त्यांची काय प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तकारूपाने हाच प्रवास सरळ भाषेत लेखकांनी आपल्यासमोर मांडला आहे. आता आपण या पाठाचे वाचन करूया. सर्वांनी लक्ष द्यायचे आहे. पाठ क्रमांक 18 जलदिंडी. लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले. बघा, जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठीचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्जजाडीत पाखरांचा चिवचिवाट झालेला.
ऊन डोक्यावर स्थिर झालेली. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचं प्रतिबिंब हलत झुलत राहणारं. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचे सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुडकन नौका प्रवाहात खेचली. मी माझ्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्याचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगाने धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागवून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाजात किंचित वाढला. म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीनं पर्यावरणाचा एवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीने स्पर्श करू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. आजवर नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती. एक नकोसा उग्र दर्पही होता त्या नदीला. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यासहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचे सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या दगदगीनं आणि निष्काळजीपणामुळे कळवळलेलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरलेलं. खडकवासल्याचं धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का. समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेनं खांद्यावरचा भार पडला. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवावर सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. तात्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामात सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरलं. मग काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पाणी हलत नव्हतं. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला.
मग मी उत्साहाच्या भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्न सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हलत नव्हतं ते 8-10 मिनिटातच पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. आता आपण मध्यवर्ती कल्पना पाहूयात. बघा, प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुललेलं. त्यामुळे नद्यांना लोकमाता म्हटले जात. परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचा प्रवाह खूपच प्रदूषित झालेला आहे. लेखक डॉक्टर विश्वास येवले यांनी प्रस्तुत जलदिंडी या पाठातून नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे भान त्यांनी केलेलं आहे. आपण थोडक्यात पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहिलेली आहे. आता आपण पाठात आलेले नवीन शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. बघा, जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. मुळामुठेचं म्हणजे या दोन नद्यांची नावं आहेत. संगमपात्र म्हणजे दोन नद्या एकत्र येऊन तयार झालेलं पात्र म्हणजे संगमपात्र. तसंच गर्द झाडी म्हणजे दाट झाडी. की जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठींचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं होतं आणि काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला होता. ऊन डोक्यावर स्थिर झालेलं. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार. बघा, ऊन डोक्यावर स्थिर झालेलं म्हणजे दुपारची वेळ झालेली होती आणि संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचं प्रतिबिंब हलत झुलत होतं. शिळाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. ही नौका लेखकांनी संगमावर आणलेली होती. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिळाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली. बघा, हुळहुळणे म्हणजेच आनंदित होणे. तर शिळाची नाव या वातावरणात हुळहुळून आनंदित होऊन गेली होती आणि ही नौका लेखकांनी संगमावर आणलेली होती. तसेच नौकेचं सुकाणू म्हणजे नौका वळवण्यासाठी वापरली जाणारी जी काठी असते किंवा साधन असते त्याला सुकाणू असे म्हणतात. ते धरून दुसऱ्या हातात शिळाची दोरी धरून लेखकांनी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली. मी माझ्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्याचं. शिळाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. लेखकाच्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना त्यांना नौका शिकवायची होती ठरलेलं होतं आणि त्यांच्या मुलाचं वय हे साधारणतः 6-7 वर्षाचं होतं आणि त्यांचा मुलगा शिळाची दोरी धरून बसला होता आणि तो पहिल्यांदाच नौकेत बसल्यामुळे तो आनंदित होता. पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्यांच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. बघा, परंतु जशी नौका वेगाने धावू लागली, जोराने हेलकावू लागली तसं त्याचे रूपांतर भीतीत झालं. तो घाबरू लागला. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं. मग काय काळजी मी तशीच नौका चालवत ठेवली. बघा की
त्याने लेखकाच्या मुलांना नाव परत काठावर न्यायला सांगितले, परंतु लेखकाने धीर दिला. धीर दिला म्हणजे आधार दिला की जरी जरी नाव उलटी झाली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी, कसली काळजी करायची. आणि लेखकाने नौका तशीच चालू ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. विनवण्या म्हणजेच विनंत्या. ते त्यांच्यात रडक्या आवाजात विनंत्या चालूच होत्या. शेवटी न रागून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. शेवटी न रागून लेखकांनी त्याला भित्रट म्हणून पुन्हा नाव काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. करारी म्हणजे ठाम निश्चय असलेला चेहरा दिसू लागला आणि त्याचा आवाज किंचित वाढला आणि तो म्हणाला, खडक वाचल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात म्हणजेच मध्यभागी. काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. मुलांच्या उतरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. बघा की मुलाच्या या उत्तरानं लेखकाची नदीच्या पाण्याकडे नजर वळली. नाव चालवताना वर ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. तेव्हा लेखकांच्या लक्षात आलं की या पिढीनं पर्यावरणाचा एवढा रास बघितलाय. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीने स्पर्श करूनही इतकं दूषित झालं होतं. बघा की लेखकांच्या जेव्हा लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा एवढा रास बघितलाय आणि हे पाणी जे पाणी आपण प्यायला जायचं, जे पाणी आपण पितोय ते करंगळीने स्पर्श करूनही इतकं दूषित झालं होतं. तर कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही, असा लेखकांना प्रश्न पडला. पुढे आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तणगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती. एक नकोसा उग्र दर्पही होता त्या नदीला. दर्प म्हणजेच वास. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुडल्यासहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या दगदगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलेलं होतं. काळवंडणे म्हणजे काळे पडणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेखकांनी नदीच्या पाण्याचं वर्णन केलेलं आहे की नदीचं पाणी कसं खराब झालेलं आहे. नदीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू पडलेल्या आहेत. तर बघा की आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचे गांभीर्य लेखकांच्या लक्षात आलं नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी पाण्याचा रंग, त्यावर तणगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, तसंच अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेल्या काठावरची माती पाहिली, तसंच एक नकोसा उग्र दर्पही होता म्हणजे वासही होता. काठावरील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळ्याचा गाळ मध्येच बुडबुड्यासहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. त्यामुळे नदीचे सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या दगदगीने आणि निष्काळजीपणामुळे काळे पडलं होतं, असं लेखक या ठिकाणी म्हणतात. तसंच आपण काहीतरी करावं असं मनात ठरलं. मनात ठरणे म्हणजे निश्चय करणे. तर खडकवासला धरण शहरात आणणे शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेनं खांद्यावरचा भार
खांद्यावर भार पडला. बघा की मन कातरणं म्हणजेच धास्तावणं आणि भार पडणे म्हणजेच अंगावर जबाबदारी येणं. नदीचं सौंदर्य कधी काळी अनुभवलेली साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. अनारोग्य म्हणजेच आरोग्य नसणे. बघा की नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत, की त्यांनी नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले होतं. तसंच त्यांनी एकत्र साथी त्यासाठी एकत्र साथी आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम करावं का असा त्यांना प्रश्न पडला. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचे कारण आहे आणि हे नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? बघा की अनारोग्याचं कारण कोणतं आहे? अनारोग्याचं कारण आहे हे. आणि हे कोणासाठी आहे तर नदीसाठी आणि लोकांसाठी सुद्धा हे अनारोग्याचं कारण आहे. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी असा लेखकांना प्रश्न पडला. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. तसंच समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. समविचारी म्हणजे समान विचारांची फळी तयार होणे म्हणजेच गट तयार होणे. तर प्रत्येक जण चर्चेत भाग घेऊन अनुभवावर सूचना करू लागला. मग काही दिवसातच लक्षात आलं की आमच्या चर्चाच जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. नगण्य म्हणजेच अतिशय कमी. की लेखकाच्या असं लक्षात आलं की काही दिवसातच त्याच्या म्हणजे असे लक्षात आलं की आमच्या चर्चाच जास्त आहेत, परंतु प्रत्यक्षात जे काम करायचं आहे ते काम मात्र खूपच कमी झालेलं आहे. तत्काळ चापट बसून जाग आली. तत्काळ म्हणजे त्या क्षणी त्यांना जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या जाळीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढायचं असं ठरलं. बघा की धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या होत्या आणि कचरासुद्धा अडकलेला होता. तो काढायचं असं लेखकाने ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पाणी हलत नव्हतं. लेखकांना मनात काहीतरी केलं पाहिजे असा उत्साह म्हणजे असा आनंदाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पाणी हलत नव्हतं. म्हणजे प्रत्यक्षात एक कामही होत नव्हतं. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. बघा काही न करता हातावर हात ठेवून लेखक तसेच बसून राहिले होते. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. लेखक हातावर हात ठेवून बसले असताना त्यांना आईचे शब्द आठवले की हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भरात भरभर शेजारच्या जाळीत अडकलेल्या प्लास्टिक काढू लागलो. आणि त्यानंतर आईचे शब्द आठवल्यानंतर लेखक स्वतः उत्साहाच्या भरात शेजारच्या जाळीत अडकलेल्या
प्लॅस्टिक काढू लागले. ही कृती अन्न सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललं नव्हतं ते 8-10 मिनिटातच पार पडलं सुद्धा. बघा की ते काम करण्यासाठी कचरा, जलपर्णी, नदीतील घाण काढण्यासाठी त्यांनी अनेक जणांना सांगितले आणि ते 8-10 ते सांगून सुद्धा ऐकायला तयार नव्हते. नुसत्याच इकडच्या तिकडच्या गोष्टी चालल्या होत्या. परंतु जेव्हा लेखकांनी प्रत्यक्षात ती कृती केली तेव्हा ते कृती बघून म्हणजे ते कचरा प्लास्टिक काढताना बघून इतर सहकारी जे होते तेही त्या कामाला लागले आणि 10-12 दिवसात जे काम होत नव्हतं ते मात्र अवघ्या 8-10 मिनिटातच झालं होतं. आता जमेल तेवढं आणि तेव्हा स्वच्छतेचे अभियान चालवायचं होतं. अभियान म्हणजेच मोहीम. बघा की आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेची त्यांना मोहीम चालवायची होती. तर आता आपण या ठिकाणी थांबतोय. यावर तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याचे तुम्ही उत्तरं द्यायचे. बघा, मुळा आणि मुठा ही कशाची नावं आहेत? तर मुळा आणि मुठा ही 2 नद्यांची नावे आहेत. लेखकाचा मुलगा पहिल्यांदाच कुठे बसला होता? सांगा बरं. लेखकाचा मुलगा पहिल्यांदाच कुठे बसला होता? तर लेखकाचा मुलगा पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बरोबर आहे. तर कोणाचे पावित्र्य शहराच्या दगदगीत आणि निष्काळजीपणामुळे काळवंडून गेलं होतं? सांगा बरं. तर नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या दगदगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलेलं होतं. 14 प्रश्न आहे. लेखकाच्या मनात कोणत्या उत्साहाचे वादळ होतं? तर लेखकाच्या मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं. उपयोजनामध्ये बघा, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार दिलेला आहे मी. बघा, पहिला आहे हुळहुळून म्हणजेच आनंदित होणे. बघा, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. हुळहुळणे म्हणजेच आनंदित होणे. बघा, आईने राजूला सायकल दिल्याने राजू हुळहुळून आला. तसंच तुम्ही या हुळहुळून म्हणजे आनंदित होणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तसंच दुसरा आहे मनात ठसणे म्हणजे निश्चय करणे. राजूने रोज अभ्यास करण्यासाठी मनात ठसले. त्यानंतर 3 आहे निर्मूलन करणे म्हणजे पूर्णपणे नष्ट करणे, नाहीसे करणे. बघा, वाक्यात उपयोग केलेला आहे. बाबांनी राजूला दिलेल्या कामाचे राजूने निर्मूलन केले. बाबांनी राजूला दिलेल्या कामाचे राजूने काय केले? निर्मूलन केले म्हणजे नष्ट केले, ते पूर्णपणे नाहीसे केले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी स्वाध्याय दिलेला आहे. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून आणणे. बघा, अर्थ पण सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात सुद्धा उपयोग करून आणायचा आहे. सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. एक, काळवंडणे म्हणजेच काय आहे त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. विनवण्या करणे, मन कातरणे, भार पडणे. 5वा आहे हाती घेणे. धन्यवाद.